भारतात पावसाच्या आगमनाची बातमी भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिली। वैज्ञानिक निकषांची पूर्तता झाली की पाऊस कधी येणार हे जाहीर केलं जातं। पण असं वैज्ञानिक निकष असतात तसेच काही नैसर्गिक निकष देखील असतात जे पूर्ण झाले की पावसाच्या आगमनाची वार्ता सर्वांना मिळते। यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा फॅक्टर असतो मृग नक्षत्र आणि मृगकिडा। सूर्य या साधारण 27 नक्षत्रांतून वर्षभरात प्रवास करतो। सूर्याचा हा प्रवास आणि त्यावेळी भारतात असणारे ऋतू यांचा सहसंबंध असतो हे आपल्या पूर्वजांच्या लक्षात आला। 27 नक्षत्रांपैकी मृगशीर्ष, आद्रा, पुनर्वसू, पुष्य, अश्लेषा, मघा, पूर्वा फाल्गुनी, उत्तरा फाल्गुन, हस्त या 9 नक्षत्रात जेव्हा सूर्य असतो तेव्हा भारतात पावसाळा असतो। यापैकी पहिल्या मार्गशीर्ष नक्षत्रात 7 ते 8 जूनला सूर्य प्रवेश करतो आणि त्यावेळी भारतात मान्सूनचे आगमन होत असते। 8 जून ते 21 जून सूर्य या नक्षत्रात असतो। मृग हे विशेष देखणं नक्षत्र। हरिणाचे 4 पाय, त्याच्या पोटात शिरलेला बाण आणि लगतच असलेला तेजस्वी व्याध तारा असा भासणारा हा तारका समूह मार्गशीर्ष महिन्यात पूर्ण रात्रभर आकाशात दिसतो। मात्र जूनमध्ये आकाशात मृग नक्षत्र दिसतच नाही, कारण सूर्याच्या सानिध्यात त्याचं तेज लुप्त होत असते। ग्रामीण भागात मृग नक्षत्र म्हणजे शेतीची सुरुवात। बळीराजा पेरणीला सुरुवात करत असतो, मात्र पेरणीला नक्की सुरुवात केव्हा करायची हे समजण्यासाठी एक महत्त्वाचा घटक कारणीभूत ठरतो, तो म्हणजे मृगकिडा। पहिल्या पावसाच्या सरीनंतर वर्षभर सुप्तावस्थेत असलेला मखमली असा मृगाचा किडा दिसू लागतो। तप्त झालेल्या जमिनीवर पाण्याचे तुषार पडू लागतात तेव्हा जमिनीत एक ओलावा निर्माण होऊ लागतो, तेव्हाच हा किडा दिसू लागतो। याचा अर्थ शेतकरी असं लावतात की पेरणीसाठी जमिनीत मुबलक स्थिती निर्माण झाली आहे, आता पेरणी सुरू करायला हरकत नाही। मला वाटतं मृग नक्षत्र किंवा मृगाचा पाऊस, मृगाचा किडा आणि प्रत्यक्ष मृग नक्षत्र ह्या सगळ्या विज्ञानाच्या अंगाने जर आपण पाहिलं तर आपल्या लक्षात येईल की आपल्या जी नक्षत्र मांडलेली आहेत, म्हणजे पावसाळा सुरू होतो हे जरी खरं असलं तरी मृग नक्षत्र हे असं नक्षत्र आहे की ते जगातून पृथ्वीवरून सगळीकडून दिसतं, हे त्या नक्षत्राचं वैशिष्ट्य। आणि पावसाळ्याची जी सुरुवात होते त्या सुरुवातीला पहिलं लागणारं नक्षत्र ते मृग नक्षत्र। आणि जेव्हा वातावरण बदलतं, पाऊस सुरू होतो, मृगाचा पाऊस सुरू होतो आणि त्या मृगाच्या पावसामध्ये आपल्याला जो जमिनीवर लाल रेशमी किडा दिसतो त्याला आपण मृगाचा किडा म्हणतो, कारण तो पावसाळ्याच्या सुरुवातीला मृग नक्षत्राच्या आसपासच आपल्याला दिसायला सुरुवात होतो म्हणून। पण हे सगळे निसर्गाचे बदल आहेत आणि निसर्गाचे बदल आहेत ते आपण सायंटिफिकरित्या मांडतो। पावसाळ्याची सुरुवात मृग नक्षत्राने होते, पण त्याची गंमत अशी आहे की अल निनोचा जो इफेक्ट होतो आणि पावसाळा सुरू होतो, म्हणजे अंदमानवरनं पाऊस केरळमध्ये येतो, केरळमधनं जवळपास म्हणजे आतापर्यंतच्या रेग्युलर प्रवासामध्ये त्याचं येणं व्हायचं, हे अगदी 48 तासात तो गोवा कोकणमध्ये कव्हर करायचा। पण एक साधारण 20-25 वर्ष मागे गेलात तर तुमच्या लक्षात येईल की पहिल्यांदा वळीव यायचा, वादळ येणं, वारा येणं आणि त्या वाऱ्याबरोबर काही पावसाचे ढग पुढे येणं आणि थोडासा पाऊस पडणं, ह्याची सुरुवात व्हायची। आणि मिरगाचा अर्थ असा असायचा की ज्या दिवशी मिरग असेल आणि ज्या दिवशी पाऊस सुरू झाला तो एक्झॅक्ट पाऊस सुरू झाला। म्हणजे शेतीची लगबगीची सुरुवात वळीवाच्या निमित्ताने करणं, म्हणजे घरातली लाकडं वगैरे ठेवणं आणि त्याच्यानंतर एक धुळवाप म्हणून प्रकार आहे शेतीचा, म्हणजे ज्यामध्ये पाण्याचा निचरा पटकन होणार आहे, अशा पाणी राहणार आहे अशा ठिकाणी लवकर बियाणं पेरून घ्यायचं, अशा ठिकाणी वळीवला बियाणं पेरून घ्यायचं। आणि एकदा मृग नक्षत्राची सुरुवात झाली, म्हणजे मृगाचा पाऊस सुरू झाला की आपण म्हणजे हिंदू परंपरेनुसार आपण देवाला सांगणं करून, म्हणजे निसर्ग देवाला सांगणं करून मृग नक्षत्राला आपण शेतीला सुरुवात करतो। शेतीला सुरुवात करतो म्हणजे काय तर काही जण पेरणी करतात, काही जण उकळणीला सुरुवात करतात, असा तो निसर्गाच्या इंडिकेशनचा प्रवास असतो। हे त्या मिरगाचं खूप मोठं लक्षण आहे आणि म्हणून शेतकऱ्यांसाठी हा फार मोठा सण असतो। हे शेतकऱ्यांसाठी जे शेतीच्या निगडीत सण असतात त्यातला हा सगळ्यात महत्त्वाचा क्षण, कारण मृग नक्षत्राच्या अनुषंगाने आलेला विषय म्हणूनही सांगता येईल की असं म्हटलं जातं की भारतामध्ये खरीप हंगाम म्हणजे पावसाळा किती छान असेल त्याच्यावर भारताचा GDP किती वाढणार आहे ह्याचा सुद्धा अंदाज घातला जातो। म्हणजे पाऊस जर अतिशय चांगला झाला तर शेती उत्पन्न अतिशय चांगलं येतं, कारण आजही 70% उत्पन्न आपलं खरीपाच्या हंगामावर चालू आहे। त्यामुळे आपला GDP सुद्धा 3-4 टक्क्यांनी वाढ होते जर खरीप चांगला झाला तर, कारण शेती उत्पन्न वाढतं। म्हणून ह्या मृग नक्षत्राला आणि पावसाच्या सुरुवात होणाऱ्या या नक्षत्राला प्रचंड आणि अनन्यसाधारण असं महत्त्व आहे। मी संदीप राणे,
कणकवली इथे राहतो. मी ॲग्रिकल्चर ग्रॅज्युएट आहे आणि आत्ता आपल्या केंद्र शासनाच्या हॉर्टिकल्चर नॅशनल हॉर्टिकल्चर मिशनचा मी मेंबर आहे. आपल्या संस्कृतीत निसर्गाच्या प्रत्येक विशेषाला पूजेचा मान असतो. नागपंचमी, बैलपोळा, वटसावित्री हे सगळेच दिवस मान्सूनच्या मोसमातच येतात. हे रेशमी लाल किडे पण तेव्हाच दिसतात. हे किडे भारतातल्या जैवविविधतेचा भाग आहेत आणि हा किडा दिसला की पाऊस पडणार अशी धारणा ग्रामीण भागातील लोकांची आहे. त्यामुळेच हा किडा दिसल्यानंतर ग्रामीण भागातील लोक त्याला हळद कुंकू वाहत त्याची पूजा करतात. आकाराने छोटेसे तुरुतुरू चालणारे हे किडे इतका आकर्षक असतो की सगळ्यांचं लक्ष वेधून घेतात. पूर्ण वर्षात पावसाच्या पहिल्या नक्षत्राच्या वेळी फक्त 15 ते 20 दिवस हा किडा दिसतो. जसं जसं मृग नक्षत्र संपतं, आद्रा नक्षत्र सुरू होतं, पावसाचा जोर वाढू लागतो. सूर्यप्रकाशाची तीव्रता संपल्यानंतर ते पुन्हा जमिनीत गाडून घेतात. फक्त मृग नक्षत्राच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये हा किडा बघायला मिळत असल्यामुळे त्याला मृग नक्षत्राचा किडा किंवा मृगाचा किडा असं देखील म्हटलं जातं. या किड्याच्या रचनेवरून आणि दिसण्यावरून याला अनेक नावं ठेवण्यात आलेली आहेत. या किड्याला इंग्रजीत रेड वेल्वेट माईट असं म्हणतात. याचं कारण म्हणजे किड्याच्या अंगावरील लाल रंगाची मखमल असते. नमस्कार, माझं नाव बबन गुरव. आज मिरगाचा दिवस आहे. त्या रात्री पाऊस चांगल्या प्रकारचा पडला, त्यामुळे आज शेतीला असा पूरक सगळा वातावरण आहे आणि त्या निमित्तानं आम्ही आज हे लावणीसाठी जो भात पेरणीचा कार्यक्रम तो आज आम्ही करतो. तर या ठिकाणी संध्याकाळच्या वेळी दुपारी गोड जेवण आणि रात्री आमच्या या शेतीत आम्ही कामधंदा करतो. त्यासाठी देवाची भागणूक करण्यासाठी राखाल रखवालीसाठी कोंबडा वगैरे हा प्रकार आहे तो आम्ही करतो आणि मग रात्री जेवतो. असा या ठिकाणी चांगल्या प्रकारचं वातावरण निर्माण झालेला. भात पेरणी जिकडे तिकडे शेतकऱ्यांनी सुरुवात केलेली आहे, त्याप्रमाणे आम्ही सुद्धा भात पेरणीसाठी या ठिकाणी आलो. आता भात पेरणार. महाराष्ट्र लाईव्ह न्यूज चॅनलवर कोकणात मृगनक्षत्र आणि मृगकिड्याचे महत्त्व विराज गोसावी सिंधुदुर्गसह तुळशीदास कुडतरकर कणकवली यांनी घेतलेला थोडक्यात आढावा.